दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं. तब्बल 80 कोटी लोकांना धोका. प्रसिद्ध डॉक्टरांची माहिती. आमच्या एका मित्राला पोटात दुखत असल्याने दवाखान्यात घेऊन गेलो. 1-2 टेस्ट केल्यावर लक्षात आलं की त्याचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याला लिव्हर खराबी होण्याच्या पहिल्या स्टेजला आजार जडला आहे. डॉक्टरांनी त्याला विचारलं की तुम्ही अल्कोहोलिक किंवा दारूचे सेवन करता का? तर त्याला काहीही व्यसन नव्हतं, पण तरी देखील त्याचं लिव्हर खराब झालं होतं. आमच्या देखील साहजिकच प्रश्न डॉक्टरांना असा होता की दारू फक्त पिणाऱ्यानेच लिव्हर खराब होतं का? खराब झालेलं असेल का? तर डॉक्टरांनी जे माहिती आम्हाला दिली ते ऐकून आम्ही हैराण झालो. डॉक्टर असं म्हणाले की दारूपेक्षाही भयानक काही गोष्टी आपण रोजच्या आहारात घेतो. काही चुकीच्या सवयी आपल्याला अशा असतात की ज्यामुळे दारू पिणाऱ्यापेक्षाही जबरदस्त लिव्हर खराब होऊ शकतात. आणि संपूर्ण भारतीय लोकांना या सवयी लवकर बंद केल्या नाही तर हे तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं. आम्ही भरपूर चर्चा केली, भरपूर इंटरनेटवर सर्च केलं आणि माहिती तुमच्यासमोर मांडत आहोत. आज व्हिडिओमध्ये आपण असा कोणता लिव्हरचा आजार आहे की जो दारू न पिता तुमचा लिव्हर खराब करतो, तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, काय उपचार करायला पाहिजे, काय साधारणपणे काळजी तुम्ही आयुष्यभर घ्यायला पाहिजे, कोणते पदार्थ आहारातून बंद केले की जेणेकरून तुम्हाला लिव्हरचा आजार होणार नाही. आणि ही खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. 80 कोटी भारतीय लोकांना याचा धोका असणार आहे, कारण की या सवयी आपण नियमितपणे सेवन करत असतो. आपल्याला माहिती नाही की याच रूपांतर पुढे लिव्हर खराब होण्यामध्ये होऊ शकते. त्याला ॲडमिट केल्यावर आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी जेव्हा त्याचं कारण सांगितलं तर आम्ही हैराण झालो. खाद्यपदार्थ हे जरी तुम्ही अतिप्रमाणात खाल्ले किंवा याचा वापर नियमित चुकीचा केला तर तुमचा लिव्हर खराब होऊ शकतो. तुम्ही नेहमी आजारी राहू शकता आणि कायमस्वरूपी राहू शकता. त्यामुळे आज आपण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. काय उपाय करायचे डिटेलपणे आपण समजून घेऊ. कोणत्या सवयीमुळे लिव्हर खराब होतं, तुमचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते, आपण ह्या सवयी कशा बंद करू शकतो, काय उपाय करायचे, डिटेल माहिती जाणून घेऊया. बदलत्या काळात काय झाले, आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली. व्यायामाचा अभाव आणि उच्च कॅलरी खानपान यामुळे आपल्या भरपूर आजाराचा सामना करावा लागतो. तुमचे आरोग्य बिघडायला सुरुवात होते, आजाराचा सामना करावा लागतो. BP, कोलेस्ट्रॉल वाढण्यास, शुगरची लेवल वाढण्यात यासारखे लाईफस्टाईल डिसीजेस होत आहेत. तर मग हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार त्या ठिकाणी आता वाढलेला आहे. म्हणजे दारू न पिता खराब करणारा आजार त्याला म्हणतात नॉन अल्कोहोलिक. नाही तर तुम्ही देखील आजारी पडू शकता. आपल्या लिव्हरमध्ये म्हणजेच आपल्या यकृतामध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती आहे, तिला फॅटी लिव्हर असे म्हणतात. ही स्थिती बहुतांश वेळा जास्त वजन असणाऱ्या आणि लठ्ठ लोकांमध्ये दिसून येते. चरबी साठत जाते आणि ही स्थिती तयार होते. या स्थितीमध्ये सुरुवातीचा टप्पा फारसा त्रास होत नाही, परंतु पुढील टप्प्यामध्ये त्रास वाढत जातो आणि लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो. ही स्थिती दारूमुळे होत नाही, पण दारू यावर आणखीन मात करण्यासाठी दारू, सिगारेट पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. एक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार जगामध्ये 65 कोटी लोकांना फॅक्टरीजवरचा त्रास होत असतो आणि जे अल्कोहोलिक म्हणजे दारू देखील घेत आहेत. तर म्हणूनच हा आजार किती विषम होत आहे, चालला आहे याची कल्पना या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यानंतर लगेच डॉक्टर काय म्हणाले, तर कोणत्या साधारणपणे तुम्ही उपाय न करायचे. याच काळात चांगला आहार, व्यायाम, जीवनशैलीमध्ये जर बदल केले तर आपल्याला काही काळाच्या आत तुमचा आजार बरा होऊ शकतो आणि आजार वाढणार नाही. मग त्यानंतरची पुढची प्रोसेस येते, ती म्हणजे त्यानंतर खराब ज्या ऊती आहेत त्या वेगाने वाढतात. मग त्यांची दुरुस्ती करणे शक्य होत नाही. त्यामुळे यकृतामध्ये एक विशेष घाव त्या ठिकाणी तयार होतील, अगदी जखम तयार व्हायला लागते आणि त्यांचं फायब्रोसिसमध्ये रूपांतर होऊन पुढची स्टेज म्हणजे ज्यामध्ये युरिया चिरा पडायला लिव्हरमध्ये सुरुवात होते. वन पडतात, रक्तवाहिन्याजवळ त्या ठिकाणी त्या वाढतात आणि फायब्रोसिस होते. त्या काळामध्ये प्रचंड वेदना होतात आणि पुढचा धोका असतो सिरोसिस हा चौथा टप्पा. हा जर टप्पा आला तर मग डोळ्याजवळ दुखू लागते, डोळे पिवळे होतात, पोट फुगण्यासारखे प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात. मग आता दारू न पिता होण्याचा प्रॉब्लेम कोणाला होतो? तुमचं वजन जर जास्त असेल, तुमचं रेजिस्टन्सची स्थिती निर्माण झालेली असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, तुम्ही धूम्रपान मद्यपान करत असाल किंवा नसाल तरी होऊ शकते. तर याचा एका रक्ताची चाचणी आहे, एका हेपॅटायटिस साधारणपणे अशा प्रकारच्या एका चाचणीमध्ये ज्यामध्ये एक चाचणी आपण करून घेणे गरजेचे आहे. अल्ट्रासाऊंड स्कॅन देखील त्या ठिकाणी आपण करतात, बायोप्सी केली जाते, तपासला जातो आणि अशा प्रकारे वजन आणि उंची याचं प्रमाण योग्य आहे का हे बघावं लागेल.
चांगला आहार घ्या. आहारात फळं भाज्यांचा समावेश करा. साखर मीठ साखर बाबी बाहेरचं खाणं बंद करून घ्या. BBC बोलताना डॉक्टर प्रणिता अशोक म्हणाले की नॉन अल्कोहोलिक फॅटी म्हणजे दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा जो आजार आहे तर ती बहुतांश कारणं तुमच्या पचनाच्या प्रक्रिया त्यातच वजन वाढल्यामुळे दिसू शकतात. त्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या औषधे दिली जातात. डायबिटीज असणाऱ्या लोकांना वेगवेगळी औषधे देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ भात भाकरी पोळी आहार न ठेवता भाज्या फळे दूध दही ताक सुकामेवा याचे योग्य प्रमाणात पोटात जायला हवेत. जर एखाद्या प्रकारचा व्यायाम केला तर झोपेची गुणवत्ता सुधारवली आणि ताण कमी केला पाहिजे. यामुळे आजाराची वाढ आणि तीव्रता कमी येते असे डॉक्टर प्रणिता अशोक म्हणाले. त्यांनी एका अभ्यासात असे म्हटले आहे की 1 दिवस आड उपवास करायचा. दररोज व्यायाम केल्यामुळे हे जे काही नॉन अल्कोहोलिक फॅक्टरीज आहेत कमी होतो. कारण काय होतं पहिल्या स्टेजमध्ये कुठलीही लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही फक्त घरामध्ये 1-2 दिवस जरी उपवास केले व्यायाम दररोज केला पाहिजे. फळं भाज्या संतुलित आहार ज्यामध्ये घेतला पाहिजे अशी माहिती आपल्याला याच्यामधून मिळालेली आहे. नक्कीच आपल्याला आरोग्याकडे लक्ष देणे व्यायामाची ठिकाणे जोड देणे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.